अन्न व औषध प्रशासनाची सिन्नर MIDC धाड, भेसळयुक्त संशयित पनीरचा साठा नष्ट। अन्न व औषध प्रशासन नाशिक कार्यालय हे जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने भेसळखोरांवर नजर ठेवून भेसळ बहाद्दरांवर कारवाई करीत असते। त्याचाच भाग म्हणून या कार्यालयास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नाशिक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिनांक 11 जुलै 2024 रोजी सापळा रचून सिन्नर MIDC येथे एका दूध व दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्या मे यशस्वी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स नाशिक या ठिकाणी सायंकाळी धाड टाकली असता त्या ठिकाणी पनीरचे उत्पादन विक्रीसाठी सुरू असल्याचे आढळले। अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती सुवर्णा महाजन यांनी सदर कारखान्याची अन्न सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत सखोल तपासणी केली असता त्या ठिकाणी पनीर बनविताना रिफाइंड पामोलिन तेल, व्हे परमिट पावडर, ग्लिसरॉल मोनोस्टेअरिट या भेसळकारी पदार्थांचा वापर करताना आढळल्याने श्रीमती महाजन यांनी घटनास्थळी उत्पादित पनीरचा एकूण साठा 314 किलो किंमत रुपये 53,380 इतका नमुना घेऊन जप्त केला। तसेच पनीर बनविण्यासाठी घटनास्थळी असलेल्या रिफाइंड पामोलिन तेल, व्हे परमिट पावडर, ग्लिसरॉल मोनोस्टेअरिट या भेसळकारी पदार्थाचा साठा नमुने घेऊन जप्त केला। सदरचे संशयित भेसळयुक्त पनीर हे नाशवंत असल्याने ते घटनास्थळीच मानवी सेवनात जाऊ नये याकरिता नष्ट केले। सदरची कार्यवाही ही सह आयुक्त नाशिक विभाग शैलेश आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त अन्न उदयदत्त लोहकरे, अन्न सुरक्षा अधिकारी गुप्तवार्ता अविनाश दाभाडे व अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती सुवर्णा महाजन, योगेश देशमुख, नमुना सहाय्यक विकास विस्पुते, वाहन चालक साबळे या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। सदर प्रकरणी घेतलेले नमुने हे अन्न विश्लेषक अन्न चाचणी प्रयोगशाळा येथे पाठविण्यात आले असून अहवाल अद्याप प्रलंबित असून अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर या कार्यालयामार्फत पुढील कारवाई घेण्यात येईल। या प्रशासनामार्फत जनतेस आवाहन करण्यात येते की भेसळयुक्त पदार्थांच्या विक्रीबाबत काही गुप्त माहिती असल्यास या कार्यालयास लेखी तक्रारीद्वारे कळविण्यात यावे। तसेच foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदविण्यात यावी। तसेच या कार्यालयामार्फत भेसळखोरांवर कार्यवाही ही नियमितपणे सुरू राहील। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।